हाय, मी अपेक्षा सर्व गुड मॉर्निंग. तर आता ना 10 वाजले आणि मम्मी ना आता करते स्वयंपाक, चपात्या बनवते आणि भाजी बनवायची अजून मस्त बटाट्याची चटणी. तर मम्मीने ना बटाटे उकडून ठेवले, तर आता ते थोडेसे गार झाले का मी ना भाजी बनवते. आणि आता रक्षाबंधनचं सीझन पण चालू झालं आहे, काल परवापासून कस्टमर चालू झाले आता. तर आहे ना लवकर काम आवरून पार्लरमध्ये जावं लागतं, कारण कस्टमर कधी पण येतात, तर त्याच्यामुळे ना काम आवरून घ्यावं लागतं लवकर. मी करत होते कस्टमरचं हेअरकट आणि आता ना कस्टमर पण चालू झाले. मम्मी करत होती तोपर्यंत बाकीचं काम मी कस्टमर केले. आणि आपल्याकडे ना रक्षाबंधनची ऑफर सुद्धा चालू आहे, तर तुम्ही कोणी जवळ राहत असेल तर नक्की या पार्लरमध्ये. आपले शॉप आहे चासनळीला. ना 11:30 वाजले आणि माझं पण आवरलंय, जेवण झालंय आणि मी ना पार्लर सुद्धा आहे ना आवरून घेतलंय सगळं. तर ना कस्टमर चालू झाले आता, त्याच्यामुळे ना पार्लर झाडून पुसून वगैरे घेतलंय. हायड्राचे पण कस्टमर येणार फेशियलसाठी, तर मला ना ते पण तयारी करून ठेवायची आहे आता. कस्टमर आलेले होते हायड्रा फेशियलसाठी आणि हायड्रा फेशियलचे ना खूप सारे फायदे. आपली स्किन आहे ना टाईट होते, परत आहे ना शाईन करते आणि ग्लो सुद्धा येतो स्किन वरती. आणि मेन म्हणजे ना आपलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ना ते पण छान होतं. आणि हायड्रा फेशियल केल्यावरती ना खूप छान एकदम रिलॅक्स वाटतं. आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी वरती ना लवकरच ना 1 लाख फॉलोअर सुद्धा आहे ना कम्प्लीट होणार आहे. तर तुम्ही ना फॉलो नसन केलेले तर नक्की फॉलो करा. आणि आपली नवीन आहे ना सिरीज पण आलेली आठवण प्रेमाची, ती पण बघितली नसेल तर नक्की बघा, इन्स्टा आयडी वरतीच आहे. आणि जेव्हा आपले 1 लाख फॉलोअर्स होतील ना तेव्हा ना आपण मेकअप डेमो सुद्धा घेणार आहे ऑनलाईन. आणि मला खूप साऱ्या अशा पण कमेंट आहे की तुमचे रेट काय फेशियलचे, वॅक्सचे. तर ना ते एरिया वाईज असतं ठरलेलं, तर प्रत्येकाच्या एरियानुसार प्रत्येकाचे रेट वेगवेगळे असतात. तर आपले फेशियलचे रेट आहे ते 500 पासून आहे आणि वॅक्सचे पण आहे ते 200 पासून, कारण आपण आहे ना क्रीम वॅक्स वापरतो कस्टमरला. आणि क्रीम वॅक्सने ना कस्टमरची स्किन आहे ना जास्त ओढल्या पण नाही जात, एकदम सॉफ्ट येते. त्यांना 7 वाजले आणि आत्ताशी आम्ही रिलॅक्स चालू आहे. कस्टमर चालू होते आणि मला खूप जास्त खोकला येतोय. म्हणजे मी आजारी पडले होते तेव्हापासून अजून एवढं बरंच नाही वाटत, ते खोकला येतो. त्याच्यामुळे मम्मीने आता मला ना लवंग पण आहे ना भाजून दिली आहे, तर काढा पण घेते, परत औषध पण माझं काही खोकला जात नाही अजून जाम झाले खोकल्यामुळं. आणि कस्टमर पण चालू आहे, सीझन पण चालू झाला आता रक्षाबंधनचा, त्याच्यामुळे सारखं काम चालू राहतं. आता परत फेशियलसाठी कस्टमर येणार आहे, तर पार्लर आहे, मी आता थोडंसं आवरून घेते. वाजले आणि मी बनवते स्वयंपाक. मम्मीने ना काही तयारी करून ठेवली आहे, तर आहे ना इकडे भात टाकला आहे मम्मीने आणि ना हरभरे शिजून ठेवले भाजीला. तर आहे ना मी फेशियल केलं तोपर्यंत मम्मीने बाकीची तयारी केली. तर आता आहे ना मी भाजी बनवते. तर आता टोमॅटो कांदा परतते आणि हरभरे पण मम्मीने मस्त शिजून ठेवले.